नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा रानामध्ये नव्या दिवसाची नवी सुरुवात आहे. आज कामाचा लोड तसा जास्त नाही आहे. फक्त आज उसाला पाणी चालू करायचं आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे आता हे 2-3 दिवस उसाला पुन्हा पाणी चालू करायची गरज पडलेली आहे. तर आज तुम्हाला दाखवतो उसाच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाण्यासाठी काय काय नियोजन केलेलं आहे. चला बघूयात. तुम्ही पाहू शकता मी ऊस शेतीमध्ये सुद्धा ड्रिपचा वापर केलेला आहे. तसं म्हणतात की ऊसाला जास्त पाण्याचं पीक आहे ऊस, पण असं काही नाही आहे. ड्रीपमधून तुम्ही पाण्याचं योग्य नियोजन केलं तर ऊस पीकसुद्धा ड्रीपवरती चांगल्या पद्धतीमध्ये येऊ शकतं. अशा पद्धतीने 2-2 एकरावरती पाणी लावण्यासाठी वॉलची सिस्टीम केलेली आहे. 2-2 एकरावरती पाणी योग्य पद्धतीने दाब बसतो. मॅडम परत राणा त्यांची ड्युटी चालू. कोणी आलं, आपण आता आलेलो आहोत जिथून हे ड्रीपचं सर्व सिस्टीम ऑपरेट होते. साधारणतः 5 ते 6 एकराच्या प्लॉटसाठी हा ड्रीप सेटअप उभा केला आहे. फिनोलेक्स कंपनीचा आहे. या विहिरीचा मी वापर करतो पाण्यासाठी, आणि यामध्ये नदीचंही पाणी काही वेळेस सोडावं लागतं उन्हाळ्यामध्ये. समोर जो दिसतोय हा आपला मोटरचा सेटअप आहे. इथे तुम्ही पाहू शकता गेजमध्ये प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे. हा साधारणतः 1 ते 1.5 बारमध्ये प्रेशर असला म्हणजे सिस्टीम व्यवस्थित चालू आहे याचं हे इंडिकेशन आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपली ड्रिप सिस्टीम आता चालू झालेली व्यवस्थितरित्या. तर अशा पद्धतीमध्ये आजच्या दिवसाचा टास्क छोटा होता पण पूर्ण झालेला आहे योग्यरित्या. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या टास्कमध्ये. नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. बाय.